आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो। आपली भारत खाद्य यात्रा आता येऊन पोचली आहे बंगालमध्ये। आता बंगाल म्हटलं की आपल्या लक्षात येतं मिष्टी दोई आणि दहीमाछ, हावडा ब्रिज आणि ट्राम। आता मुंबईत काही ट्राम शिल्लक नाही, पण जर का ट्राममध्ये बसण्याची आपल्याला मजा घ्यायची असेल तर थेट पडायचं कोलकात्याला। ट्राममधनं फिरताना वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं बघायची आणि आपल्याला एखादं बंगाली खाद्यगृह दिसलं तर लगेच ट्राममधनं उडी मारायची, पळत पळत त्या उपाहारगृहात जायचं, तिथला मेनू कार्ड उचलायचा आणि मेनू कार्डवरती एक नजर मारायची। आपल्याला काय दिसतं? वेगवेगळे माशांचे प्रकार, भाज्यांचे प्रकार, पोस्तो, शुक्तो, त्याचबरोबर अनेक गोड पदार्थ, संदेश, रसगुल्ला, मिष्टी दोई। तर अशाच मेनू कार्डमधनं मी 2 पदार्थ उचललेत आणि आज तुमच्यासमोर करून दाखवणार आहे। आजच्या आपल्या किचनमध्ये मी तुम्हाला करून दाखवतोय दहीमाछ आणि आलू पोस्तो। सुरुवात करूया दहीमाछपासून। त्यासाठी मी साहित्य घेतलंय थोडंसं तेल, दही, पॉम्फ्रेटचे काही पीसेस बोनलेस करून घेतलेले आहेत, मीठ, मोहरी, धनेपूड, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, लिंबाच्या काही फोडी, जिरेपूड आणि बारीक चिरलेला कांदा। सुरुवात अशी करायची आहे की हे जे पॉम्फ्रेटचे पीसेस आहेत त्याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मॅरिनेशनसाठी आपण थोडंसं त्यावरती लिंबाचा रस पिळूया। लिंबाचा रस जरा चांगल्या प्रमाणात वापरायचा, आंबटशी थोडीशी चव असली पाहिजे आणि त्याला तो छान चव पण त्याला चांगली येते लिंबामुळे। जरी आपण दही वापरत असलो तरी एक लक्षात ठेवा की कलकत्त्यातलं दही त्यातल्या त्यात जरा गोडसर असतं, तिथलं दुधातला बहुतेक करून हा प्रकार असेल, त्यामुळे ते दही खूप काही आंबट लागत नाही। आपण मॅरिनेशन करते आपण ह्याच्यासाठी याला लावूया थोडीशी हळद। आपण हळद लावून घेऊ। हळद लावली की त्याला एक रंग देखील छान येईल आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती दह्याची ग्रेव्ही आपण बनवणार आहोत। त्यात थोडंसं आपण घालूया मीठ। चवीकरता मीठ फार गरजेचं आहे। अर्थात फिश किंवा माशांच्या मॅरिनेशनला किंवा आपण कोळंबी किंवा एखादी खेकड्याची येथे डिश बनवणार असू तर त्याला खूप मॅरिनेशन करून ठेवायची गरज नाही पडत। जसं चिकन किंवा मटणसाठी आपण एक 15-20 मिनटं मॅरिनेट करून ठेवतो, मटणासाठी साधारणतः काय काय याच्यात तर अर्धा एक तास मॅरिनेट करून ठेवतात, पण फिशसाठी एवढं मॅरिनेशन लागत नाही। जेमतेम 5 ते 10 मिनटं मॅरिनेशन करायचं आणि लगेच पदार्थ किंवा फिश शिजवायला घ्यायचा। नाहीतर त्यातला जो लिंबाचा रस असतो त्यात जे ॲसिडिक असतं ते माशाच्या त्यातलं जे पाण्याचं कंटेंट असतं ते सगळं नाहीसं होतं, कारण आपण सगळा रस घालतो, मॅरिनेट करतो, त्यामुळे पाणी सुटतं आणि मग त्यातला जो एक छानसा ओलसरपणा जो असतो आपल्या या फिशमध्ये आपल्याला जो लागतो तो सुका होऊन जातो। त्यामुळे कधी कधी आपली फिश टफ होते किंवा अशी कडक बनते, रबरासारखी बनते। त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एक 5 मिनटं, पण म्हणजे 10 मिनटं खूपच झाली, 5 मिनटं ठेवली तर फार छान। आपण एक 5 मिनटं याला मॅरिनेट करून ठेवून देऊ। आणि तसंही बंगालमध्ये फिश हा सर्वत्र खाल्ला जाणारा पदार्थ आहे, कारण एका बाजूला बंगालची खाडी आणि दुसऱ्या बाजूला गंगेचं पाणी, त्यामुळे दोन्हीकडे जे मासे असतात ते माशांचा तो भरपूर उपयोग करतात। म्हणजे गोडा पाण्यातले मासे पाहायला गेले तर हिलशा, रोहू आणि अर्थात खाडीतले मासे पाहिले तर बेकटी हा मासा खूप तिकडे वापरण्यात येतो। आपल्याकडे जरी हुलसा आणि रोहू तसे मिळतात, नाही मिळालं असं काहीच आता सध्या राहिलेलं नाही आहे, पण आपण त्यात सुरमई वापरू शकतो किंवा पापलेट तर मी वापरतोच आहे, रावस वापरू शकतो, बोंबील किंवा मांदेली देखील वापरू शकतो। तुम्ही कुठलाही मासा वापरा, पण मॅरिनेशन काय करायचं ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं। आता मॅरिनेट करून ठेवलं आहे 5 मिनटात, आपण ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यात आपण घालूया थोडंसं तेल,
ह्याची जी ग्रेव्ही आहे ती दह्याची ग्रेव्ही आहे, पण आपण कढीसारखी ही ग्रेव्ही करणार नाही आहोत. कारण तुम्हाला असं वाटेल की दही वापरले म्हणजे कढी बनवणार आणि त्या माशावरती आपण सोडून देणार किंवा ते मासे त्या कढीत सोडणार. तसं नाही आहे. आपण ही जी ग्रेव्ही बनवतोय ती दह्याची ग्रेव्ही बनवत असलो तरी थोडंसं लक्षपूर्वक त्यात आपण काळजी घ्यायची आहे. कारण ह्याच्यात मी कुठलाही बेसन किंवा मैदा आहे ते काही वापरलेला नाही आहे. त्यामुळे दही फाटण्याची शक्यता असते, पण ती आपण फाटून द्यायची नाही आहे. ते कसं ते मी सांगतो. त्या अगोदर तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण घालतोय आता थोडीशी ही मोहरी. मोहरी तडतडली की त्यात आपण घालणार आहोत हा कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की आपण त्यात घालणार आहोत थोडासा बारीक चिरलेला कांदा. आणि आपला कांदा परतून होतोय तोवर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी बनवतोय दही माछ, कारण आपण पोचलो आहोत बंगालमध्ये. यासाठी मी आधी कांदा परतून घेतलाय. त्या अगोदर थोडीशी मोहरी आणि कढीपत्त्याचा फोडणी दिलेली आहे. आणि कांदा चांगला परतून झाला की मी त्यात घालणार आहे थोडंसं हे जिरंपूड आणि धनेपूड आणि अर्थात हे थोडेसे टोमॅटोस. आता ही डिश जरा टोमॅटोस चांगले त्यात परतून घेणार आहे मी. चांगले सॉफ्ट होऊ देणार आहे टोमॅटोस. टोमॅटो शिजतात तोवर आपण त्यात घालूया मीठ. मीठ घालून झालंय. टोमॅटो पण शिजतायत. अजून थोडे शिजून द्यायचे आहेत, कारण अजून थोडेसे फर्म आहेत ते. त्याला चांगलं मॅश होऊन द्यायचं आहे. टोमॅटो शिजतायत तोपर्यंत आपण जे पॉम्फ्रेट मॅरिनेट करून ठेवले होते ते देखील आपण परतून घेऊ. हा एक तवा घेतलाय मी, त्यात आपण घालूया थोडंसं तेल परतण्याकरता. आपण याच्यात थोडंसं तेल घेऊया. हे पॉम्फ्रेटचे स्लायसेस आहेत ते मी बोनलेस करून घेतलेत. तुम्हाला जर का सुरमई घ्यायची असेल तर तुम्ही सुरमई घेऊ शकता मगाशी म्हटल्याप्रमाणे. आता याच्यात कधी पण जेव्हा आपण मासे शिजवत असतो आपण याला काय मैदा किंवा रवा आहे ते घातलेला नाही आहे. त्याला मॅरिनेट करताना काही लावलेला नाही आहे. त्यामुळे आपण तव्यावरती जेव्हा परततो तेव्हा ज्या स्किनची किंवा कातड्याची जी बाजू असते ती आधी नेहमी घालावी खालती. म्हणजे त्याने एक चिटकण्याचा जो संभव असतो तो होत नाही. ही स्किनची जी बाजू आहे ती पहिली आपण शिजवून घ्यायची. पॉम्फ्रेट शिजतायत, आपली ग्रेव्ही शिजते आहे. टोमॅटो ते जरा चांगले शिजून झाले की आपण आता याच्यातली आच खूप कमी करणार आहोत. म्हणजे मंदच ठेवलेली आहे आच. आणि त्यात आपण हे थोडंसं दही घालणार आहे. दही जरा फेटून घ्यायचं. पॉम्फ्रेट पण एका साईडला छानपैकी परतलं जात आहे. ह्याच्यात आपण तिखट आहे ते फारसं काही घातलेलं नाही आहे. आपण हवं असल्यास आपण तिखट त्यात घालू शकतो किंवा हिरवी मिरची देखील घालू शकतो. पण आपण ही दही माछ अशी डिश बनवतो आहे त्यामुळे मी ह्याच्यात फक्त कांदा, टोमॅटो आणि धने जिरंपूड एवढंच घातलेलं आहे. कारण कढीपत्ता आणि मोहरीची जी चव या डिशला आपल्याला गरजेची आहे, खूप महत्त्वाची आहे. तिखट घातलं तर या सगळ्या बाकीच्या चवी नाहीशा होऊ शकतात. दही जरा चांगलं घट्ट असं दही घ्यायचं, खूप पाणीदार दही घ्यायचं नाही. जर का पाणी असेल तर ते पाणी काढून घेतलेलं बरं. आपण ते बांधून घ्यायचं एका मलमलच्या कपड्यामध्ये आणि ते दही आपण ह्याच्यात वापरू शकतो. आज हळूच ठेवावी आणि हे दही आपण ह्याच्यात आता घालूया. आणि आपण हे मंद आचेवरती हे दही ह्याच्यात मिक्स करणार आहोत. आणि आपल्याला असं जेव्हा वाटेल की दही चांगलं मिक्स झालेलं आहे आपण त्यात थोडीशी ही हळद घालू. मीठ आपण मगाशीच घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण मला असं वाटतं की बदलण्याची काही गरज नाही, व्यवस्थित पडलेलं आहे मीठ.
आपला मासा पण इकडे शिजतोय, आपण तोही उलटून घेऊ. मगाशी जसं म्हटलं की आपण जर का स्किनची बाजू आधी घातली तर चिटकण्याचा संभव खूप कमी असतो, त्यामुळे आपले मासे तव्याला चिटकत नाहीत. ही डिश तुम्ही आता रेसिपी बघून घ्या, तुम्ही घरी करा आणि कशी झाली आहे ती आम्हाला नक्की कळवा. दही घालून झाल्यावर आपण आच बंद करून टाकायची, कारण जर का खूप गरम झालं तर एखाद्या वेळेस हा सॉस फाटण्याची शक्यता असते. एका साईडला आपले मासे देखील तयार झालेले आहेत. आता आपण ही कशी सर्व करायची ते आपण पाहूया. त्यासाठी काही कोथिंबिरीच्या मी हे स्प्रिग्स करून घेतलेले आहेत. लिंबू एक ठेवलेला आहे आणि अर्थात एक मोसंबं देखील मला मिळालं. मोसंबं देखील आपण त्यात वापरू शकतो, काहीच हरकत नाही. सजावटीसारखा आपल्याकडे जे फ्रीजमध्ये उघडून जे साहित्य मिळतं त्यातनंच सजावट केली तरी चालतं. आपण ह्याच्या पातळ अशा स्लायसेस करून घेऊ. पातळ अशी स्लाइस आपण या मोसंबीची करतोय. 3 स्लाइसेस आपण करून घेऊया. यानंतर ह्या रेषेवरनं आपण एक त्याला चीर पाडू. तिन्ही स्लाइसेसना ही वरवरची बी येथे काय असेल तर ती काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे ठेवूया. नंतर एक लिंबू आपण आम्ही कसं कापतो, म्हणजे खास करून अशा काही डिशेस असतील तर त्यासाठी लिंबाचा कसा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने सजावटीकरता उपयोग करून घेऊ शकतो ते आपण तुम्हाला दाखवतो. याची बी काढून घेतली आणि याच्या सालीचं या सुरीने एक पातळ अशी त्याचं जे फक्त साल आहे ते आपण या सुरीने आपण सोलून घेतो. पण ते कुठेही त्याला कापून नाही देता कामा, बरोबर अशी जिथनं आपण सुरुवात केली तिथपर्यंत ते आणायची आणि हे सालीचं असं एक छोटंसं गाठ बांधून टाकायची. त्यामुळे हे दिसायला फार गोड दिसतं. ते आपण इकडे ठेवूया. आपला हा सॉस जो आहे तो सॉस आधी आपण खालती असा पसरवणार आहोत. हा जो सॉस आहे हा भाताबरोबर, म्हणजे अगदी उकडलेल्या भाताबरोबर खूप छान लागतो. आणि त्यावरती ही जी पॉम्फ्रेटचे जे स्लायसेस आहेत छानपैकी जे आपण परतून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यावरती ठेवूया. खूप वरनं सॉस पण घालायचा नाही आहे, कारण आपण सजावट करणार आहोत. आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आम्ही खूप बनवून ठेवलं आहे, तुम्ही काळजी करू नका, हे दाखवायची गरज नाही. त्यामुळे छानसं असं नीटनेटकं आपण आपल्या सजावट करण्यासाठी आपल्याला हवं तेवढंच फक्त घालायचं. वरून जर का कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे सॉस तयार आहे, आपण तो वाढू शकतो. पण सुरुवात जेव्हा आपल्या समोर जेव्हा प्लेट येते त्यावेळेला मात्र त्याला सगळं छान नीटनेटकंपणा दिसणं फार आवश्यक आहे. त्यामुळे जर का आपल्यासमोर जर का ही अशी छानशी अशी डिश आली तर मग आपल्याला ती खूप हवीशी वाटते. त्याच्यात या अशा कोथिंबिरीच्या काही जुड्या आपण ह्याच्यावरती पानं नुसती ठेवूया. ही सुद्धा देखील थोडीशी जर का आपण पाण्यात जरा भिजवून ठेवली आणि आयत्या वेळेला आपण ती ठेवली तर खूप छान लागतं. आपली ही डिश तयार आहे. अशीच डिश आपल्यासमोर रेस्टॉरंटमध्ये तो वेटर घेऊन येतो. दही माच तुमच्यासाठी तयार आहे. प्लीज एन्जॉय. दही माच तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, दही, पापलेटचे तुकडे, मीठ, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो, हळद, धणे जिरे पूड, कांदा, गरम मसाला पावडर आणि लिंबू. कृती: प्रथम काटा काढलेल्या पापलेटच्या तुकड्यांना लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून मिश्रण मुरत ठेवावं. भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि कांदा एकत्र परतून घ्यावेत. त्यात धणे जिरे पूड, टोमॅटोचे बारीक तुकडे आणि मीठ घालून परतून घ्यावं. दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात मुरत ठेवलेले पापलेटचे तुकडे परतून घ्यावेत. कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये फेटलेलं दही आणि हळद घालून शिजवून घ्यावं. डिशमध्ये दही घालून शिजवलेली ग्रेव्ही ठेवून त्यावर पापलेटचे तुकडे ठेवून सर्व्ह करावेत. दही माचसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच. आता आपली डिश आहे आलू पोस्तो. ती कशी बनवायची हे आपण आता बघणारच आहोत. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुम्हा सर्व खवयांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या भारत खाद्य यात्रेवर निघालो आहोत, पोचलो आहोत बंगालमध्ये आणि आपली दुसरी डिश आहे आलू पोस्तो. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: खसखसची पेस्ट, साखर,
बारीक चिरलेली हिरवी मिरची, कलौंजी, बटाटे, मोहरीचं तेल आणि चवीला मीठ. चला तर मग सुरुवात करूया. पॅन गरम करायला ठेवलाच आहे मी. पॅन गरम होतोय तोवर आपण हे बटाटे जे घेतलेत ते आहेत छोटे बटाटे. ते बटाटे मी पटकन एकाचे 2 करून घेतो. ते मी उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढलेली आहेत. ह्या बटाट्याची आधी सालं काढायला गेली तर मात्र नाके नऊ येते. त्यापेक्षा आधी उकडून घ्यायचे आणि नंतर त्याची सालं काढायची. ते फार सोपं जातं. बटाटे आपण 1चे 2 करतो. बटाटे आपण छानपैकी 1चे 2 करून घेतलेत. ह्याच्यात जी आपण खसखसची पेस्ट वापरली आहे ती या डिशची खासियत आहे आणि बंगालमध्ये देखील ह्याचा पुरेपूर उपयोग केला जातो. आणि ही खसखस भिजवून ठेवायची आणि नंतर त्याची मिक्सरमधनं पेस्ट काढायची. उकळून ते काही घ्यायची नाही आहे खसखस, नुसती पाण्यात भिजवून ठेवायची आणि नंतर ती मिक्सरमधनं काढून घ्यायची. माझ्या शेफनी मला ही डिश शिकवली होती. ते बेंगाली होते स्वतः, म्हणजे होते सिंधी पण त्यांची आई बेंगाली होती, त्यामुळे त्यांच्याकडे ही डिश बनायची आणि त्यांनी आम्हाला ही शिकवली. नाहीतर आमच्या काही कधी लक्षात आलं नसतं की अशा प्रकारची पण डिश बनू शकते. आलू पोस्तो म्हणजे विचार केला तर फक्त खसखसची पेस्ट आणि त्यात राईचं तेल. खूप अविभाज्य असा एक वेगळा स्वाद या डिशला लागतो. पण आपण तो कसा बनवतो त्याच्यावरनं आपली ही डिश ठरते. हे आपण घेतलं आहे मोहरीचं किंवा राईचं तेल. राईचं तेल आपण आपल्या जेवणात कधीच वापरत नाही. आपल्याला बहुतेक जणांना त्याचा जो स्वाद आहे तो अजिबात आवडत नाही. पण कधीतरी जर का तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की ह्याचं तेल वापरून बघा. त्याचा भपका मात्र जोरदार असतो. ते आपण राईचं तेल आपण घेतलेलं आहे. ते जरा तडतडलं, गरम झालं की आपण त्यात घालणार आहोत ही कलौंजी. म्हणजे आपण कांदा वापरणार नाही आहोत, कांद्याच्या बिया वापरणार आहोत. याच्यात कुठेही कांदा वापरलेला नाही आहे. कलौंजी घालून झाली, ती जरा चांगली फोडणी दिली त्याची की मग आपण त्यात घालूया ह्या हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या. हे बटाटे जे घातलेत ते आपण याच्यात घालून घेऊ. आणि आता हे बटाटे आपण चांगले त्यात टॉस करून घेणार आहोत. थोडेसे शॅलो फ्रायच म्हणा ना, पण तेवढं तेल घेतलेलं नाही आहे आपण. नुसतं त्यात ते परतून घेणार आहोत आपण. याचा मोहरीचा जो भपका पण आहे पण तो मात्र चांगलाच पूर्ण स्वयंपाकघरात पसरतो, दरवळतो. त्यामुळे आजूबाजूच्या येणाऱ्या जाणाऱ्या नक्की कळेल की तुमच्याकडे काहीतरी आज डिश बनते आहे आणि एक वेगळीच डिश बनते आहे. कारण बाहेरनं जाताना ह्याचा भपक्याचा स्वाद खूप छान वाटतो, वेगळा वाटतो. बटाटे आता छान परतून झालेले आहेत. आपण ते एकदा जरा असे छानपैकी टॉस करून घेऊ. कारण आता आपल्याला त्यात घालायची आहे ही खसखसची पेस्ट. ह्याच्यात बाकी कुठलेही स्पायसेस किंवा मसाले घालायची गरज नाही. कारण त्या मसाल्यांचा काही उपयोगच राहणार नाही. कारण याच्यात आपण राईचं तेल घातलं आहे आणि कलौंजी घातली आहे. त्यामुळे जर का वरनं अजून काही मसाले घातले तर मात्र ह्याची टेस्ट टोटली एकदमच वेगळी लागेल. पण आपल्याला तशी नको आहे. आपल्याला आलू पोस्तो बनवायचं आहे. ही आलूची ही जी खसखसची पेस्ट आहे ती पण आपण जरा चांगली परतून घेतो आहे आधी. कारण आपण ती काय शिजवलेली आहे ते नाही आहे, नुसतीच पाण्यात भिजवून मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे. तर त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालू. ती खसखसची पेस्ट जरा अशी लूज करू म्हणजे ती जरा चांगली शिजली जाईल त्यात. मी पाणी बघा तुम्ही किती घातलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच. एकदम ग्रेव्हीसारखी खूप पाणी घालायचं नाही आहे. पण तुम्हाला सांगावं असं वाटतं की ही डिश कुठल्याही बंगाली रेस्टॉरंटमध्ये नक्कीच मिळते. त्यांच्या घरोघरी ही डिश बनते. लग्नाकार्यात आपण जशी बटाट्याची भाजी आपल्या वाढलेली असते तशी ही आलू पोस्तो त्यांच्याकडे असते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे भाज्यांची सुक्तो किंवा शुक्तो असं म्हणतात, ती पण एक भाजी भरपूर प्रसिद्ध आहे, ती देखील तिथे मिळते. आणि अर्थात आपण मगाशी जी फिशची एक रेसिपी बनवली दही माछ, त्याचप्रकारे माछा झॉल, तो पण एक झॉल म्हणजे सगळा मसाला एकत्र करून त्याची एक ग्रेव्ही तयार केली जाते आणि त्याला झॉल असं म्हणतात. म्हणजे एक प्रकारचा झाल किंवा एक प्रकारची तारांबळ त्या ग्रेव्हीमध्ये आपण बनवतो, त्यामुळे त्याला असं माछर झॉल असं म्हणतात. आपण आता बनवतो आलू पोस्तो. आलू पोस्टोसाठी आपण खसखसची पेस्ट जरा चांगली परतून घेतोय. आपले बटाटे म्हणजे आलू पोस्तो चांगले शिजत आहेत. आपण घालूया त्यात आता थोडीशी साखर. गोड नाही करायची आपल्याला ही डिश, बिलकुल गोड करायची नाही आहे. मी घातली आहे केवढी बघितलं ना, फक्त चिमूटभर साखर घातलेली आहे. त्याला एक चवीला एक
हलकासा धक्का देण्याकरता, एक थोडासा गोडसर धक्का देण्याकरता, गोड आपली डिश नाही आहे ही, चांगली तिखट आणि अशी मस्तपैकी त्या खसखसची त्याला चव लागलेली आहे, अशी ही डिश आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता फक्त याच्यात चवीकरता आपल्याला घालायचं थोडंसं मीठ. आणि आता ही डिश कशाबरोबर खायची? तुम्हाला आवडत असेल तर पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, नाहीतर अर्थात भाताबरोबर. पण पुरीबरोबर ही डिश जरा जास्त चांगली लागेल असा माझा अंदाज आहे. एनिवेज, आपली डिश तयार झालेली आहे. तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आलू पोस्तो तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: खसखसची पेस्ट, साखर, हिरवी मिरची, कलौंजी, उकडलेले बटाटे, मोहरीचं तेल आणि मीठ. कृती: प्रथम उकडलेल्या बटाट्याचे 2 काप करून घ्यावेत. भांड्यात मोहरीचं तेल गरम करून त्यात कलौंजी, हिरवी मिरची आणि बटाट्याचे काप एकत्र परतून घ्यावेत. त्यात वाटलेली खसखसची पेस्ट घालून परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये पाणी, साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. भारत खाद्ययात्रेत आपला पुढचा स्टॉप आहे मध्य भारत. तिथेही खूप रेसिपीजचा मोठा खजिना आहे. तोच घेऊन येणार आहे मी तुमच्याकडे पुढच्या बुधवारी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे